ब्रदर शशिकांत आम्हासाठी देवाचं वचन घेऊन येत असताना आपण त्यांचं टाळ्या वाजवून स्वागत करूयात. प्रेज द लॉर्ड, प्रेज द लॉर्ड, हालेलुया. परमेश्वर चांगला आहे. God is good. परमेश्वर चांगला आहे. God is good. परमेश्वर चांगला आहे. परमेश्वर चांगला आहे. विसरलात का? खरोखर परमेश्वर चांगला आहे. Really, our God is good. बाहेर पावसाचं वातावरण आहे तरी देखील देवानं आम्हाला या ठिकाणी सुखरूप आणलेलं आहे. Even it's rainy season, God has brought safely into the church. त्याच्या सानिध्यात, त्याच्या समक्षतेमध्ये त्याने आणलेलं आहे. He has brought us in His presence. त्याच्या समक्षतेने त्याने आम्हाला हर्षभरित केलेलं आहे. He has made us glad with His presence. आम्हाला आनंदित केलेलं He आहे. has made us joyful. जर आम्ही आनंदित असू If we are happy, तर ख्रिस्त येशूमध्ये विनंती करतो, so I request in the name of Jesus. टाळ्यांचं गजर आपल्या प्रभूला आपण सादर करूयात. Thank you, Lord. Hallelujah. Thank you, thank you, thank you, Lord. Hallelujah. Thank you, Jesus. Hallelujah. आमच्यामध्ये एक जमेची बाजू आहे. There is one thing amongst us. आमचा प्रभू Our Lord स्वर्ग सिंहासन सोडून आज आपल्यामध्ये उपस्थित आहे. left His throne and He is आणि amongst खचितच us. आज पुन्हा एकवार आम्हाला आशीर्वादित करत And आहे. definitely He's going to bless us त्याच्या again. सामर्थ्याने तो आम्हाला प्रत्येकाला भरत आहे. He's filling us with His त्याने might. आम्हाला अभिषिक्त केलेला आहे. He's anointed us. त्या त्रैक्याला वंदन करण्याची संधी देवाच्या कृपेने आम्हाला लाभलेली आहे. By the grace of God, He has given us the याचं opportunity. सर्व श्री आपण त्या जिवंत देवाला देऊयात. Let us give the credit to God. मर्त्य मानव तो काय ती त्याची आठवण करावी. What is man that he should be mindful of him? परंतु परमेश्वराने आमची आठवण केली, But God remembered us. आमचं स्मरण केलं He remembered आणि us. त्या नाशाच्या खाचीतून And from that miry clay, दलदलीच्या चिखलातून आम्हाला बाहेर काढलं. from that pit, He brought us out. त्याचे स्वतःचे लोक बनवलं He made His own people. आणि तो आम्हाला आशीर्वादाने भरत आहे. And He's blessing us. आणि तो आमचा जिवंत देव आहे. And He is our living God. या भूतलावर जीवन जगत असताना By living the life on this world, in the प्रत्येकाची earth, सुप्त इच्छा असते, there is one wish of everyone. धन, सन्मान, गौरव, मान आम्हा सर्वांना मिळावा. We should get wealth, money, pride, and honor. या जिवंताच्या भूमीवर In this life, खात्रीने आमचं कल्याण व्हावं, that it should be good for us. आमचं उत्तर वय पूर्व वयावर अधिक सुख संपन्न असावं. And all our situations should be good. आमच्या आयुष्याचे जे उरलेले दिवस आहेत All the remaining days of our life, ते सुखी समाधान आम्ही जीवन जगावं, that should be safe and happy. ही आमची इच्छा आहे. That is our will. देवाची इच्छा ही आमची इच्छा आहे, चांगली इच्छा आहे. It is a good wish. आपल्या मुलांच्या भवितव्याचा विचार करत असताना While we think about the future of our children, जब्दीच्या पुत्रांची आई the mother of Zebedee sons, अहिक सन्मानाप्रित्यर्थ for that honor, येशूकडे आपल्या राज्यात she came to Jesus. दोघा मुलातील एकाने उजवीकडे आणि एकाने डावीकडे बसावे अशी विनंती करत आहे. She requested him to let her son sit on the right and the left hand side of चांगली Jesus. गोष्ट आहे. It is a good thing. आमच्या मुलांविषयी देखील आम्ही अशी परमेश्वराकडे विनंती करणं गरजेचं We आहे. should request such thing to our God for our children. आणि मलाही वाटतं And even I think शिलोचे पुत्र all the sons of Shiloh आपल्या तारुण्याच्या भरात in this youth, उंच वाढलेल्या रोपांप्रमाणे समृद्ध व्हावेत. they should grow up like the plants. शिलोच्या कन्या The daughters of Shiloh, राजमंदिराच्या कोपऱ्याच्या कोरलेल्या खांबासारख्या असाव्यात. they should be like carved images on the pillars of the church. विपुल धनावून असलेलं चांगलं नाव त्यांना प्राप्त व्हावं. They should get a name that is abundant than the abundant name. सुवासिक अत्तरापेक्षा असलेला नावलौकिक त्यांना प्राप्त व्हावा. They should get a name that is valuable. आमच्या देवाची देखील तीच इच्छा आहे. It is the will of a God as well. आम्ही पूच नव्हे तर आम्ही मस्तक We असावं. should not be the tail but the head. आम्ही खाली नव्हे तर वर राहावं ही देवाची इच्छा आहे. We should not be beneath but above. That is the will of God. चांगल्या फळांनी शोभिवंत केलेलं With good fruits, हिरवगार जैतुनाचं झाड आम्ही असावं ही देवाची इच्छा आहे. it is the will of God we should be the olive tree. आकाशातील ताऱ्याप्रमाणे आम्ही चमकावी देवाची इच्छा It आहे. is the will of God that we should shine like the stars in the sky. ह्या सर्व इच्छा आम्ही आमच्या जे आप्त आहेत आमचे प्रियजन यांच्या संदर्भामध्ये करतो, ही चांगली गोष्ट आहे. We wish such things for our beloved people. पण ही इच्छा प्रगट करून सोडून देणं इथपर्यंत एवढंच ठीक नाही आहे. But it is not that we just wish and leave it as it is. त्यासाठी आम्ही कसरत करणं गरजेचं We आहे. should make an effort for it. त्यासाठी आम्ही परमेश्वराकडे राखून राहणं गरजेचं We आहे. should stay faithful to God for this. प्रेज द लॉर्ड.
Praise the Lord. पण त्यासाठी देवाचं वचन काय सांगतं? But what does the word of God वचन say? वाचूयात आपण. Let's read. पहिले पेत्र 1 Peter 5वा अध्याय 5 6वं वचन. verse 6. यास्तव देवाच्या पराक्रमी हाताखाली लीन व्हा, यासाठी की त्याने योग्य वेळी तुम्हास उंच करावे. It says, therefore, humble yourselves under the mighty hand of God, that he may exalt you in due time. हे या आठवड्याचं वचन आहे. This is the verse of the week. हे गुज आणि रहस्य This mystery हन्नेने समजून घेतलं Hannah understood, आणि तिने आपल्या मुलाला देवाच्या मंदिरामध्ये समर्पण केलं. and she dedicated her child in the church. फक्त समर्पण करून सोडून दिलं नाही, She did not just dedicate and तर forget, त्याच्या वयानुसार, but according to his age, वाढीनुसार according to his growth, दरवर्षी प्रतिवर्षी every year ती त्याच्यासाठी जगा तयार करून त्याला देत असे. she used to make a rope for him and give it to him. अशा पद्धतीने आम्ही आमच्या लेकरांचं संगोपन करावं, अशा पद्धतीने आम्ही आमच्या लेकरांना वाढवावं ही देवाची इच्छा आहे. It is the will of God that we should raise our children in such a manner. प्रेज द लॉर्ड. Praise the Lord. देवाच्या योजनेप्रमाणे According to the will of God, त्याच्या पराक्रमी हाताखाली लीन जर झालो, if we humble ourselves under his mighty hand, तर देव निश्चितच then God definitely, येणाऱ्या दिवसांमध्ये in the coming days, उंच केल्याशिवाय राहणार नाही. he will exalt you. ही आज देव आम्हाला खात्री देत आहे. God is assuring us this कारण day, की शास्त्रलेख सांगतो, because the scripture says, माझ्या मुखातून निघणारे वचन the word that comes out of from my mouth, माझी इच्छा पूर्ण केल्या वाचून, माझी इच्छा पूर्ण केल्या वाचून unless it fulfills my word, व ज्या कार्याकरिता ते मी पाठवले आहे and what for the work I've sent it for, ते केल्या वाचून unless it does that, मजकडे विफल होऊन परत येणार it नाही. does not return back to ही me. परमेश्वराने आम्हाला खात्री दिलेली This आहे is the assurance that God has given us, आणि हे अभिवचन देव आम्हाला देत आहे. and this is a पण promise God त्यासाठी gives. But for that, वचन सांगितल्याप्रमाणे यास्तव देवाच्या पराक्रमी हाताखाली लीन व्हा. as per the word says, humble yourselves under the mighty hand of जर God. देवाच्या हाताखाली आम्ही लीन झालो, If we are humble under the mighty hand येणारे of God, दिवस in the coming days, भरभराटीचे असल्याशिवाय राहणार it नाही. will be prosperous. आमचं जीवन सुजलाम सुफलाम असल्याशिवाय राहणार Our नाही. life will be good. प्रेज द लॉर्ड. Praise the Lord. हालेलुया. युद्धाची सर्व शस्त्र अवगत असलेल्या, Well, all the weapons of the battle were ready. कसलेल्या भल्या मोठा दिप्पाड गल्ल्यातासमोर In front of Goliath, who was all armed, दावीद नावाचा झुकला नाही किंवा त्याला भीती वाटली नाही, घाबरला नाही तो. and David was not scared, afraid of him. प्रेज द लॉर्ड. Praise the Lord. कारण त्याला माहित आहे तर Because he knew मी कुणाच्या पराक्रमी हाताखाली लीन आहे. under whose hands he is humbled आज humbled आम्ही himself. कुणाच्या पराक्रमी हाताखाली लीन आहोत. Who are we humble कुणासमोर ourselves आम्ही in the mighty झुकत hand? आहोत. Who are we bowing before? आठवड्याच्या पहिल्या दिवशी ज्यावेळेस आम्ही चर्चमध्ये येतो, उपासना सादर होते, When we come into the church, आमच्याकडनं वधवून घेतलं जातं किंवा आम्हाला सांगितलं जातं, when we are told, त्रैक्याला वंदन करा. bow to the Trinity. त्रैक्याला वंदनच करणं आमचं काम आहे. It is our job to bow to the Trinity. आम्ही त्रैक्याला वंदन करणं गरजेचं We आहे. should bow down to the Trinity. त्रैक्यासमोर आम्ही झुकणं गरजेचं आहे. We should bow down before him. आणि ज्यावेळेस झुकतो And ते when- मोठ्या सामर्थ्याने आम्हाला उपयोगात आणतो. And when we bow down, God uses us mightily. देवाच्या दृष्टिकोनातून From the perspective आम्ही of जे कोणी God. या ठिकाणी आहोत Whoever we are ते here, हिरे आहोत. we are gems. आणि आम्हाला माहित आहे हिऱ्यामध्ये अनेक पैलू असतात. And there are many factors in the gem. फक्त ते पैलू पळू देण्याचं काम आम्ही देवाला करू द्यावं. But only we should give that in God's hands. आणि तो आमच्यातील हिऱ्याला तो उजळ देतो, आमच्यातील हिऱ्याला तो अधिक सुशोभित करतो. And He'll make us more nice if we give the gem into the hand of God. फक्त ते करत असताना, देव आम्हाला आकार देत असताना, घडवत असताना आम्ही त्याची इच्छा काय आहे समजून घेणं गरजेचं आहे. While God is shaping us, we should understand the will of God. त्याच्या हाताखाली आम्ही लीन होणं गरजेचं We should आहे. humble ourselves before His hand. आणि हा दावीद राजा And this King David, परमेश्वराच्या हाताखाली लीन झाला. he humbled himself. त्याने त्याच्या आयुष्यामध्ये ज्या 66 लढाया जिंकल्या, The 66 battles he won in his life, प्रत्येक लढाई तो यशस्वीपणे जिंकू शकला. he was able to win all the battles कारण तो परमेश्वराच्या पराक्रमी हाताखाली लीन होता. because he humbled himself under the mighty आज hand जर of आम्ही God. परमेश्वराच्या हाताखाली लीन झालो, If we humble ourselves under the hand of God, जीवनात येणारी प्रत्येक लढाई every battle that comes in our life, विश्वासाने आम्ही लढत जाऊ we'll win by faith. आणि विजयातून विजयात, And we go from victory to victory, गौरवातून गौरवात, glory to glory. सामर्थ्यातून सामर्थ्यात नेल्याचा अनुभव आम्हाला आल्याशिवाय राहणार नाही. We go from strength to strength. दावीद राजा परमेश्वरासमोर झुकला, लीन झाला. And King David humbled himself under the देवाने hand त्याला of उंच God, केलं. and God exalted him. देवाने त्याला त्याच्या उमेदीच्या काळामधून त्याला देवाने
आशीर्वादित केलं, and God blessed him. तो तुमचा आणि माझा जिवंत देव He is आहे. your and my living देवाच्या God. पराक्रमी हाताखाली आपण लीन होऊया. Let us humble ourselves under the mighty hand of God. प्रेज द लॉर्ड. Praise the Lord. आज किती जण तयार आहेत देवाच्या पराक्रमी हाताखाली लीन होण्यासाठी? Who all are ready to do the आम्ही same? देवाच्या पराक्रमी हाताखाली लीन होऊयात. Let us humble एक ourselves. वचन वाचूयात. Let's read स्तोत्र संहिताचा 37 अध्याय Psalms 37, 11 वचन. 11. लीन जण पृथ्वीचे वतन पावतील, ते उदंड सुखाचा उपभोग घेतील. But the meek shall inherit the earth and shall delight themselves in the abundance of peace. लीन जन, The meek, नम्र जन the humble people, पृथ्वीचे वतन पावतील. shall inherit the earth. पृथ्वीचं वतन देवानं त्याच्या लीन जनांसाठी, नम्र जनांसाठी ठेवलेलं आहे. And God has kept his inheritance for the meek and the humble ones. लीन होणं, नम्र होणं म्हणजे आदराने आमच्या परमेश्वरासमोर नतमस्तक होणं, झुकणं. Humble means bowing down before our God. आम्ही देखील दर रविवारी तेच करतो. आमच्या परमेश्वरासमोर आम्ही झुकतो, त्याला वंदन करतो. And every Sunday we bow down before our God. देवाच्या नजरेत हा अतिशय मोलाचा असा हा ख्रिस्ती गुण आहे, नम्र होणं, And it is a valuable thing from the perspective of God. लीन होणं. Being humble. ही एक वृत्ती आहे. This is a nature. आणि बायबलमध्ये सांगितलं मोशे हा भूतले सर्व लोकात नम्र होता. And word says Moses was the most humble of all. पुढे देवाचं वचन सांगतं ते उदंड सुखाचा उपभोग घेतील. The Lord says they shall delight themselves in the abundance of peace. प्रेज द लॉर्ड. Praise the Lord. उदंड सुख म्हणजे काय? शांती आणि समाधानात जगणं. Abundance means abundance of peace and satisfaction. सुरुवातीला ज्या इच्छा प्रकट केल्या, The wishes that you said in the त्या beginning, प्रत्येक इच्छेचा आम्ही अनुभव घेणं आहे. we will experience all that wishes. प्रेज द लॉर्ड. Praise. देवाच्या सानिध्यामध्ये आम्ही लीन होणं गरजेचं आहे. We should humble ourselves in the presence of God. देवाच्या हाताखाली लीन होतो, देव आम्हाला वर करतो. When we humble ourselves, God exalts us. वचन वाचूया. Let's read दानिएलाचं पुस्तक Daniel 4 अध्याय 4, 30 आणि 31 वचन. 30 and 31. प्लीज कोणी वाचेल का? दानिएल 4, 30 आणि 31. त्यावेळी राजा म्हणाला, हे थोर बाबेल नगर राजा निवासासाठी माझ्याच पराक्रमाने व माझ्या प्रतापाच्या वैभवासाठी मी बांधले आहे ना. हे शब्द राजाच्या मुखातून निघतात तोच आकाशवाणी झाली की, हे राजा नबुकद्नेस्सरा, हे तुला विदित हो की तुझ्या हातची राजसत्ता गेली आहे की तुला मनुष्यातून घालवून देतील. तुझी वस्ती वनपोषित होईल. तुला बैलाप्रमाणे गवत खावे लागेल आणि मानवी राज्यावर परात्पर देवाची सत्ता आहे व तो ते पाहिजे त्यास देतो. हे ज्ञान तुला होईपर्यंत तुझवर 7 काळ जातील. It says in Daniel 4:30 onwards, the king spoke, saying, Is not this great Babylon that I have built for a royal dwelling by my mighty power and for the honor of my majesty? While the word was still in the king's mouth, a voice fell from heaven, King Nebuchadnezzar, to you it is spoken, the kingdom has departed from you, and they shall drive you from men, and your dwelling shall be with the beasts of the field. They shall make you eat grass like oxen, and 7 times shall pass over you, until you know the Most High, that the Most High rules in the kingdom of men, and gives it to whomever he chooses. या ठिकाणी नबुकद्नेस्सर राजा म्हणत आहे, The king Nebuchadnezzar is saying, हे थोर बाबेल नगर O great Babylon, राजनिवासाठी माझ्याच पराक्रमाने मी बांधले आहे ना. I have built for a royal dwelling by my mighty power. त्याची उद्दामपणाची वाणी, This speech of his, गर्व, अभिमान, it states pride. गर्विष्ठ आणि अहंकारी स्वभाव, It says arrogance and pride. हा नबुकद्नेस्सर राजा देवासमोर लीन झाला नाही, झुकला नाही. King Nebuchadnezzar did not humble himself under God. आणि आम्ही वचन वाचलं, And we read, ऐकलं, we listened, आपल्या हातची राजसत्ता तो गमावून बसला. and he lost his kingdom. फक्त काय केलं? देवासमोर झुकला नाही, देवाला वंदन त्याने केलं नाही, देवाचं श्रेय देवाला त्याने दिलं नाही. Only thing he did not do, he did not humble himself and did not give the due credit to God. मनुष्य देह तर खरं तर झुकण्यासाठी सहजासहजी तयार होत नाही. And king is ready to bow down. सन्मान मिळवण्यासाठी पद, पैसा, वशिलाची गरज नाहीये. To receive honor, we do not need wealth. फक्त आमच्या अंगी नम्रता आणि झुकण्याची वृत्ती जर असेल Only if we have humbleness, तर तुम्हाला सांगू द्यात, आत्मसन्मान, मान सन्मान, मोठेपणा प्राप्त झाल्याशिवाय राहणार नाही. you will receive all the honor in life. म्हणून देवराज्यामध्ये In the kingdom of God,
या गोष्टींना थारा नाही आहे. There is no place for such म्हणून things. योबाच्या पुस्तकामध्ये देवाचं वचन सांगतं In Job it says, 22-23 मध्ये योब म्हणतो, तू सर्व समर्थकडे वळलास, आपल्या डेऱ्यातून तू अधर्म दूर केलास, तर तुझी पुन्हा उभारणी होईल. if you return to the Almighty, you will be built up, you will remove iniquity far from your tents. आपल्या डेऱ्यातून अधर्म काढलास. If you remove iniquity from your tents. गर्व, अभिमान, उद्दामपणाची वाणी आमच्या जीवनातून जर निघून गेली, If this arrogance and pride go away from our निश्चितच life, देव पुन्हा एक बार आमची उभारणी करू इच्छित आहे. definitely God will exalt us. आज देव आम्हाला म्हणत आहे, Today God is saying, लीन व्हा, नम्र व्हा. be meek and be humble. लवळ्यासारखे जर झुकलो, If we lay, असाध्य ते साध्य झाल्याशिवाय राहणार नाही. and impossible shall become possible. हा नबुकद्रेसर नंतर शुद्धीवर आलेला आहे. And Nebuchadnezzar understood that later. पुन्हा देवासमोर तो झुकला, He humbled himself. देवासमोर नम्र झाला. He became humble. देवाने पुन्हा त्याची उभारणी केली. And God exalted him again. देवाने पुन्हा त्याला आशीर्वादित केलं. God blessed him पुन्हा again. एकदा त्याचं राज्य त्याला बहाल केलं. He let him establish his kingdom आज जर again. आमच्या जीवनामध्ये एखाद्या उद्दाम वाणीच्या द्वारे आम्ही देवापासून दूर केलं असेल, If through any pride word we have moved away from God, कुठल्या गोष्टी आम्ही गमावलेलं असेल, if you have lost some things, आज देव आम्हाला सांगत आहे, God is saying us today, देवाच्या पराक्रमी हाताखाली लीन व्हा. humble yourself under the mighty hand of God. देव निश्चितच आमची उभारणी करेल. God will definitely exalt us. पुढे आम्ही बघतो नव्या करारामध्ये In New Testament we see 12 वर्ष रक्तस्रावाने पिडलेली स्त्री, there is a woman who was suffering from the flow of blood. येशूच्या वस्त्राच्या काठाला शिवण्यासाठी ती झुकली गेलेली आहे. She bowed down to touch the hem of the garment of Jesus. त्याचा परिणाम काय झालेला आहे बघा. What was the effect? 12 वर्ष तिचा रक्तस्राव वाहत आहे. 12 years she was suffering with the flow ती of blood. झुकली, नम्र झाली. She humbled herself. तिची ही वृत्ती This character, तिच्या आजारपणातून तिला सोडवण्यासाठी कारणीभूत ठरलेली that was आहे. the reason that delivered her from her disease. एखाद्या दीर्घकाळाचा आजार जर आमच्यामध्ये आहे, If we have a long-term disease, देवासमोर झुकूयात, let us bow down before देवासमोर God. नम्र होऊयात. Let us humble ourselves. बायबल सांगतं तिचा रक्तस्राव त्या ठिकाणी थांबलेला आहे आणि तिला तिच्या शरीरात तसा अनुभव आलेला आहे. And Bible says she was healed and delivered from a flow of blood. मला तुम्हाला सांगू द्या, Let me tell you this. देवासमोर झुका, Humble yourselves before देवासमोर God. नम्र व्हा. Let us bow down before सर्व God. प्रकारचे व्याधी तुमच्या जीवनातून कुठल्या कुठे निघून जाते. All the diseases will go away from your life. प्रेज द लॉर्ड. Praise the Lord. 10 कुष्ठरोग्यांपैकी आम्ही पाहतो, There were 10 lepers. 10 आरोग्य मिळालं होतं, Everybody were healed. परंतु एकाला आरोग्य मिळालं म्हणून तो आभार मानत देवाकडे आला. But only one returned to give त्याची thanks. कृती जर आम्ही बघितली त्या ठिकाणी, If we see his actions, तो परमेश्वरासमोर उपडा पडलेला आहे. he bowed down before the God. त्याने परमेश्वरासमोर झुकला. तो He bowed down before God. त्या महारोगाची सर्व पाळमुळं जी होती ती सर्व कुठल्या कुठे निघून The गेली. roots of the disease were त्याला gone सर्व away. काळचं स्वास्थ्य त्या ठिकाणी प्राप्त He झालं. got health for life. आज देव आम्हाला सांगत Today आहे, God is saying us, देवाच्या पराक्रमी हाताखाली आपण लावूयात. humble ourselves under the mighty hand of God. देवाच्या पराक्रमी हाताखाली आपण झुकूयात. Let us bow down before the mighty hand of God. आज मी कुणासमोर झुकतो? Who do I bow down before today? जो देवासमोर झुकतो Those who bow down before God, तो कोणासमोर ताट मानेने उभा राहण्यास समर्थ होतो. He's able to stand आज हे straight in front of सामर्थ्य anyone. आम्हा प्रत्येकाला देत God is आहे. giving us that आज might. देवाची इच्छा आहे, देवाच्या पराक्रमी हाताखाली आपण लीन होऊयात. It is the will of God to humble ourselves under the mighty hand of Him. अजून उदाहरण आपण बघूयात. Let us see one more यिर्मयाच्या example. पुस्तकातून Jeremiah. त्या ठिकाणी यिर्मयाचं पुस्तक 18वा अध्याय 4थं वचन सांगत आहे, कुंभार मातीचे पात्र घडत होता. It says in Jeremiah 8:4 that 18:4 that the vessel was being made of clay, कुंभार मातीचे पात्र घडत होता. and the vessel that was made of clay, कुंभार हे परमेश्वराचं दर्शक आहे. and the potter represents God. आणि कोणी म्हटलंय, And it said, कुंभारासारखा गुरु नाही रे जगात, there is no teacher like a potter. वरी घाली तो धपाटा, He molds us आत आधाराला हात. and He supports us. हा तो तुमचा आणि माझा कुंभार आज आमच्या जवळ आहे. Your and my potter is with us. माती आमचं दर्शक आहे, Clay represents us, कुंभार मातीचे पात्र घडवत आहे. and potter is making the vessel out of आणि त्या clay. कुंभाराला माहित आहे And that potter knows काय बनवायचं आणि कसं बनवायचं आहे, what and how to make it, कारण तोच एक चांगला डिझायनर आहे. because he is a great designer. तोच एक चांगला डिझायनर आहे. He's a great designer. तोच एक चांगला इंटेरियर आहे. He is a good interior maker. तोच एक चांगला निर्माणकर्ता आहे. He's a good आणि त्या creator. उत्कृष्ट निर्माणकर्त्याची And for that excellent creator, तुम्ही आणि मी उत्कृष्ट निर्मिती आहोत. you and I are excellent creation. हालेलुया. या Hallelujah. निर्मितीबद्दल देवाला धन्यवाद देऊयात क्या?
या जगामध्ये मला कोणी काही म्हणत, परंतु देव तुम्हाला आणि मला म्हणत आहेत, तुम्ही उत्कृष्ट निर्मिती आहात. No. त्या जिवंत देवाने आम्हाला घडवलेलं आहे. No matter what the world says, God says you are an excellent creation तुम्हाला of आनंद mine. होत नाही का? Are you not happy? सर्वश्रेष्ठ देव आज आम्हाला म्हणत आहे, तुम्ही माझ्या दृष्टीने मौल्यवान आहात. The Almighty God is saying you're precious in my तुम्ही eyes. माझ्या दृष्टीने मौल्यवान आहात. You're priceless in my तुम्ही eyes. अमोल आहात. You're priceless. हे परमेश्वरानं आमच्या जीवनाविषयी तो म्हणत आहे. He's saying that about our life. आमच्या जीवनाच्या पात्रतेविषयी तो म्हणत आहे, तुम्ही फार मौल्यवान आहात. He's saying about our life that we are priceless. आम्ही जर बघितलं दाविदाचे स्वतःचे जन्मदातेच त्याला विसरून गेले, त्याची पात्रता काय किंवा योग्यता काय आहे. We saw that David and his parents forgot him. What was his level, standard? पण देव कधी विसरत नाही, But God did not forget कारण की देवाने आम्हाला आकार दिलेला आहे. because God has molded us. देवाने आम्हाला घडवलेला He आहे. has made us. त्याचा एक निश्चित असा उद्देश आमच्या जीवनासाठी आहे. There is an intention of His for us. कुंभार मातीचे पात्र घडवित आहे. Potter is making vessel out of आणि clay. पुढे सांगतं, And later it says, ते त्याच्या हातात असताच बिघडून गेलेला आहे. and 18:4. it was mad in the hand of the potter. प्रेज द लॉर्ड. Praise the ते Lord. त्याच्या हाती असताच बिघडून गेलेला आहे. It was marred in the hand of the potter. कशामुळे बिघडून गेलं ते त्याचा उल्लेख त्या ठिकाणी केलेला नाहीये, It is not mentioned why, पण बिघडून गेलेला आहे. but it was spoiled. कदाचित आज्ञा मोडण्याच्या द्वारे बिघडून गेला असेल. Maybe because out of disobedience it was spoiled. कदाचित असं वाटलं असेल, मी चांगला प्रचारक आहे, Sometimes I might think I'm a good preacher. मी वचनाची चांगल्या पद्धतीने सेवा करत आहे, I serve the Lord good to the word. मी उपासेचं नेतृत्व करत आहे, I'm representing worship. मी चांगला गिटारिस्ट किंवा चांगला वादक आहे, I'm a good instrument player. मी चांगला उपासक आहे. I'm a good worshipper. या सर्वांबद्दल देवाची स्तुती असो, For all these things, glory be to the God. पण त्यामुळे कदाचित माझ्यामध्ये गर्व आलाय का? But has pride entered because of this? माझ्यातला मीपणा, अहंकार जागृत झाला आहे का? Has my arrogance has come up? आज आपण ते शोधूयात Let us search that. आणि पुन्हा एक वार शुद्धीवर येऊन Let's come to our senses. परमेश्वराच्या पराक्रमी हाताखाली लीन होऊयात. Humble ourselves under the mighty hand of God. शास्त्रलेख वाचले तर आम्हाला वाचायला मिळतं, In scripture it says, सेवा करणाऱ्यांची लेकरं देखील बिघडली गेलेली आहेत. and the people who, the children of the one who serve the Lord have also gone हा astray. आम्हा सर्वांसाठी बोध आहे. This is a teaching for all of पहिले us. शमूएल 2 अध्याय 12 वचन जर आम्ही बघितलं, पहिले शमूएल 2:12 वचन सांगतं, एलीचे पुत्र अधम होते, It says, now the sons of Eli were corrupt. त्यांना परमेश्वराची ओळख नव्हती. They did not know God. एलीचे पुत्र अधम होते, त्यांना परमेश्वराच्या नावाची ओळख नव्हती. Sons of Eli were corrupt. They did not know the Lord. दुसऱ्या एका भाषांतरामध्ये सांगितलंय, In another translation it says, एलीचे पुत्र वाईट होते, the sons of Eli were त्यांना wicked. परमेश्वराच्या नावाची पर्वा नव्हती. They did not care about the Lord. आणि एलीविषयी आम्ही जर वाचलं तर एली हा कोण आहे? And who was Eli? तो याजक आहे. He is a prophet. प्रेज द लॉर्ड. Praise the Lord. आणि त्या एली याजकांच्या मुलाविषयी परमेश्वर काय म्हणतो? And the God says about the पहिले son शमूएल of, 3 अध्याय 13व्या वचनातल्या उत्तरार्धात तो म्हणतो, it says in 1 Samuel 2:13, 3:13 मध्ये, त्याचे पुत्र स्वतःला शापग्रस्त करीत असता त्याने त्यांना आवरले नाही. it says, because his sons made themselves vile and he did not restrain them. त्याचे पुत्र स्वतःला शापग्रस्त करीत असता त्याने त्यांना आवरलं नाही. His sons made themselves vile and he did not restrain them. आज जे पालक या ठिकाणी वचन ऐकत आहेत, All the parents that listening to the word today, त्या प्रत्येकाला आज देव एक बोध करत आहे. God is teaching them त्या one thing. प्रत्येकाशी आज देव या वचनाच्या द्वारे बोलवत God आहे. is speaking through the word. एली याजक असूनही Even though Eli was a prophet, त्याने आपल्या मुलांना भीड मर्यादेचं वळण लावलेलं he नाही. did not discipline them or restrain them. त्याने त्यांना देवाची शिस्त लावली He नाही. did not discipline them with the word of God. आणि शास्त्रलेख सांगतो, And the scripture says, प्रभूचे शिक्षण बोध यांच्याद्वारे आपल्या लेकरांचा प्रतिपाळ करा. and teach, discipline your children through the word of the Lord. आज शिलोचे मेंबर या नात्याने आम्ही आमच्या लेकरांचा कशा पद्धतीने प्रतिपाल करत आहोत. As members of Shiloh, how are we raising our children? आम्ही बघितलं, एली याजक असूनही त्याची मुलं बिघडली गेली. We saw, even though Eli was a prophet, his children were corrupt. अजून उदाहरण आपण पाहूया. Let's see one more example. दाविदाचा व हग्गीतीचा मुलगा अदोनिया बिघडला. And Adoniah, son of David and Haggith, का बरं बिघडला तो? why was he corrupt? वचन सांगतं, पहिले राजे 1 अध्याय 6 वचन. कोणी वाचू शकेल का? पहिले राजे 1 अध्याय 6 वचन.
Praise the Lord. It says in 1 Kings 1:6, and his father had not rebuked him at any time by saying, काय सांगितलं, तू हे काय करीतोस असे विचारून त्याच्या बापाने त्याला जन्मात कधी दुखवलं नव्हतं. and father had not rebuked him, saying, why have you done so? फाजील धार्मिकता, फाजील लाड. This is a futile righteousness. Praise the Lord. Praise the Lord. आमच्या लेकरांचा आम्ही लाड करावा. We should love our children. Praise the Lord. Praise the Lord. ज्यावेळेस माझा मुलगा स्तवन लहान होता, When my son Stavan त्याला मी was खांद्यावर little, बसवायचो, I used to make him sit on my पण त्याला shoulders. डोक्यावर चढू दिलं I नाही. did not let him climb on my आज head. देव आम्हाला सांगत आहे God is telling us today, कशा पद्धतीने आम्ही आमच्या लेकरांचा प्रतिपाळ करत how आहोत. should we raise our children? एक ताजी घटना आम्ही बघितली, पोर्श अपघाताची, कार अपघाताची. We know about the latest news about the Porsche car. आमचे डोळे उघडणारी ती घटना It आहे. was an eye-opening situation. पालक या नात्याने आम्ही आमच्या लेकरांचं कसं पद्धतीने पालन पोषण करत आहोत, As parents, how are we raising our children? कशा पद्धतीने आम्ही त्यांचा प्रतिपाल करत How आहोत. are we disciplining them? त्यांना देवाच्या पराक्रमी हाताखाली लीन व्हायला आम्ही शिकवत आहोत Are का. we teaching them to humble themselves under the mighty hand of God? आज ती घटना आमच्यासाठी आमचे डोळे उघडणारी घटना It is आहे. an eye-opening situation. मुलाच्या फाजील धार्मिकतेमुळे किंवा फाजील लाडामुळे Because of the fake or useless love, तो मुलगा स्वतः, that child himself, त्या मुलाचे वडील, his father, त्या मुलाचे आजोबा and his grandfather, आणि त्याची आई and his mother बिनभाड्याच्या खोलीमध्ये are behind the bars, तुरुंगामध्ये, जेलमध्ये आहेत. are in the jail. प्रेज द लॉर्ड. Praise आणि the किती पालक आहेत असे आहेत या ठिकाणी की त्यांना जेलबारी करायची आहे. And who all parents want the same? आज देव आम्हाला शुद्धीवर आणत आहे. God is bringing us आज to देव our आम्हाला senses. सांगत आहे, God is telling us today. परमेश्वराच्या पराक्रमी हाताखाली लीन व्हायला देव आम्हाला सांगत God आहे. is telling us to humble ourselves under His mighty hand. त्या मुलाच्या चुकीमुळे, Because of the fault of that son, त्या मुलाच्या फाजील लाडामुळे because of the useless love, त्या कुटुंबाला कोर्टाची पायरी चढावी लागलेली and आहे. that family had to enter the courts. प्रेज द लॉर्ड. Praise the Lord. आणि 3 प्रकारचे कोर्ट आहेत. And there are 3 different types of courts. आणि त्या 3 कोर्टांपासून आम्ही सावध राहणं गरजेचं And we आहे. should be careful from those. कुठले ते 3 कोर्ट आहेत? पांढरा कोट White coat, कशाचं दर्शक आहे? what does it represent? डॉक्टरांचं दर्शक आहे. Doctors. खाकी कोट पोलिसांचं काळा कोट वकिलाचं. जी व्यक्ती या 3 कोटांपासून दूर राहते, देव त्याला समृद्ध करतो, देव त्याला आशीर्वादित करतो. And if we stay away from these 3 courts, God prospers him. प्रेज द लॉर्ड. आम्ही बघितलं एली याजक असून त्याची मुलं बिघडली. Even though Eli was a prophet, his children were corrupt. दावीद राजा असून त्याची मुलं बिघडली. Even though David was a king, his children नव्या were करार corrupt. आम्ही जर बघितलं, See in New Testament, येशूचा शिष्य the disciple of यहूदा Jesus, इस्करियत, Judah Iscariot, देव सहवासात वाढला. he was in the presence of God. देवाच्या राज्याची धुरा त्याच्या जवळ होते. He was doing the work of the तो त्या kingdom of ठिकाणी God. फायनान्स मिनिस्टर होता, He was a finance minister. खजिनदार होता, He was a finance minister. तरी तो बिघडला. Even though then also he was corrupt. त्याचा शेवट काय झाला? What was his end? जाऊन गळफास घेतला. He hanged himself. फक्त काय कारण? देवाच्या पराक्रमी हाताखाली लीन झाला नाही. The only reason he did not humble himself under the mighty hand सांगायचा of मुद्दा God. हा आहे, प्रचारकाची, कमिटी मेंबरची किंवा इतर कुणाची संतान बिघडू शकतात, The intention of telling this, anybody's children can go astray, किंवा ते स्वतः देखील बिघडू or शकतात. they themselves can be wicked or corrupt. प्रेज द लॉर्ड. Praise the Lord. आपण सावध होऊयात. Let us be vigilant. वचन वाचूया. Let's read पहिले शमूएल 1 Samuel 18वा अध्याय 18. 7 ते 9 वचन. पहिले शमूएल 18वा अध्याय 7 ते 9 वचन. नृत्य करणाऱ्या स्त्रिया आळीपाळीने येणेप्रमाणे म्हणत, शौलाने हजारो वधिले, दाविदाने लाखो वधिले. हे ऐकून शौलास फार क्रोध आला. हे त्यांचे शब्द त्यास आवडले नाहीत. तो म्हणाला, त्यांनी दाविदास लाखाचे यश दिले व मला केवळ हजारांचे यश दिले. राज्य तेवढे खेरीज करून त्याला अधिक मिळवायचे ते काय राहिले? त्या दिवसापासून पुढे शौलाने दाविदावर डोळा ठेविला. It says in 1 Samuel 18:7-9, so the women sang as they danced and said, Saul has slain his thousands and David has his 10,000s. Then Saul was very angry, and the saying displeased him, and he said, they have ascribed to David 10,000s, and to me they have ascribed only thousands. So now what more can he have but the kingdom? So Saul eyed David from that day forward. प्रेज द लॉर्ड. त्या दिवसापासून पुढे शौलाने दाविदावर डोळा ठेवला. Henceforth Saul eyed David from that day. वचन आम्ही ऐकलं. We heard the word. हे ऐकून शौलास फार क्रोध आला. And Saul was very angry. तळपायाची आग मस्तकापर्यंत गेली He आहे. was displeased. पण शास्त्रलेख काय सांगतो? What the scripture says. स्तोत्र 37:8 मध्ये, Psalms 37:8. राग सोडून दे,
क्रोधाविष्टपणाचा त्याग कर, जळफू नको, अशाने दुष्कर्माकडे प्रवृत्ती होते. It says, cease from anger and forsake wrath. Do not fret, it only causes harm. कारण मनुष्याच्या रागाने देवाच्या न्यायत्वाचे कार्य होत नाही. Because of the anger of the man, the justice of God does not prevail. दाविदाचा उत्कर्ष पाहत असताना शौलाला फार क्रोध आलेला आहे, तो रागाविष्ट झालेला आहे. While David was being praised, Saul was very angry. मत्सर, हेवा, ओढा, चढावड, तुलना या गोष्टी आम्हाला देवापासून दूर नेतात. And anger, envy, covetousness lead us astray आज जर हा from God. स्वभाव आमच्यामध्ये असेल, This nature is in us. देवापासून दूर जाण्याशिवाय दूर गेल्याचा अनुभव आम्हाला येणार आहे. We'll experience going away from a God. म्हणून या गोष्टीला आमच्या जीवनामध्ये आम्ही थारा देता कामा नये. So let us not give priority to these things in our life. देवाचं वचन सांगतं, इस्रायलाच्या सर्व नगरातून डफ व झांजा वाजवून नृत्य करणाऱ्या स्त्रियांचे शब्द शौलाला आवडले नाहीत. And it says, from all the cities of Israel, singing and dancing to meet King Saul with tambourines and joy, Saul did not like that. प्रेज द लॉर्ड. ते काय म्हणतात, शौलाने हजारो वधिले, They say, दाविदाने लाखो वधिले. Saul has slain his thousands and David 10,000s. त्यांचे शब्द ऐकून त्याला क्रोध आलेला आहे. He was displeased by listening to this आज words. पुन्हा एखाद्याच्या शब्दांमुळे मी त्रासलेला आहे काय? Am I angry because of somebody else's देव words? म्हणतो रागावू नका, God says, cease from anger. देवाजवळ जा, Go to God. देवाच्या पराक्रमी हाताखाली लीन व्हा. Humble yourselves under the mighty hand of God. तो म्हणत आहे, दाविदास लाखांचं यश दिलं आणि मला फक्त हजारांचं यश दिलेलं आहे. He's saying that they have ascribed David 10,000s and to me only thousands. या नाकावरच्या रागाला औषध काय आहे? What is the medicine for this एकच anger? औषध आहे, There is only one cure. परमेश्वराच्या पराक्रमी हाताखाली लीन व्हा. Humble yourselves under the mighty hand of योग्य God. समय तुम्हाला उंच केल्याशिवाय राहणार God will exalt you at the right time. वास्तविक पाहता In reality, या शौलावर देवाची कृपादृष्टी झालेली आहे. and the grace of God was on Saul. शौलाचा व्यवसाय जर आम्ही बघितला तर काय होता हो? What was Saul's business if we see? गाढवं राखणारा, गुराखी. He used to shepherd the donkeys. त्या परिस्थितीतून देवान त्याला निवडलं, And God chose him from वेगळं that. केलं, He separated him. त्याला आकार दिला, He molded त्याला him. घडवलं, He made him. कोठून कुठे आणून ठेवलं. He brought him from where? शमूएला करवी तेलाचा अभिषेक केला, And he anointed through Saul. पवित्र केलेलं, Samuel. स्वामीला उपयोगी पडणारं, And he was sanctified and be useful for the master. प्रत्येक चांगल्या कामास तयार केलेलं असं मानाचं पात्र He घडवलं, made him a vessel of honor ready for each work. राजा बनवलं. He made him the king. प्रेज द लॉर्ड, Praise the Lord. हालेलुया. Hallelujah. परंतु काय झालं, दाविदाला श्रेय जास्त दिलं म्हणून नाकावर जास्त राग आलेला आहे. But then he was angry because David was given more exalted more. आणि वचन सांगतं, And the word says, वाचूयात, पहिले शमूएल let's read 1 Samuel 2 अध्याय chapter 2 8वं वचन. verse 8. त्या अगोदर 7व्या वचनातला पंडित रमाबाईंच्या भाषांतरात सांगितलंय, तो नीच करतो आणि उंचही करतो. It says that he makes poor and he makes rich. 8वं वचन वाचूयात. Let's read verse 8. तो कंगालास धुळीतून उठवितो, दरिद्रास उकरड्यावरून उचलून उभे करीतो. म्हणजे मग ते सदरांच्या शेजारी बसतात आणि वैभव सिंहासन त्यास प्राप्त होते. कारण पृथ्वीचे आधारस्तंभ परमेश्वराच्या हातचे आहेत, त्यावर त्याने दुनिया ठेवली आहे. प्रेज द लॉर्ड. वैभवी सिंहासन त्याला प्राप्त झालेलं आहे, Has received the throne, पण तो ते विसरून गेलेला but आहे. he had forgotten. देवावरील दृष्टीकडून दाविदावर डोळा ठेवलेला आहे He eyed David आणि बिघडला. and he went astray. देवावरची दृष्टी काढतो, दुसऱ्या व्यक्तीवर दृष्टी ठेवतो, बिघडण्याचा अनुभव आहे. If you change your focus from God to some other man, you will go वचन astray. सांगतं. The word says, देव गर्विष्ठांचा विरोध करतो God despises the pride आणि लीनांवर कृपा करतो. and he provides grace to आज the humble. आमच्यामध्ये गर्विष्ठपणा आहे काय? If we have pride, त्यातून बाहेर पडूयात let us go away आणि from it परमेश्वराच्या पराक्रमी हाताखाली लीन and होऊयात. let us humble ourselves under the mighty hand of God. देवाला आम्हाला उंच करायचं आहे, God wants to exalt देवाला us. आम्हाला मानाचं पात्र बनवायचं He आहे, wants to make us a त्याला vessel of आम्हाला घडवायचं honor. आहे. He wants to establish us. पण त्यासाठी But for that, परमेश्वराच्या पराक्रमी हाताखाली लीन होण्याशिवाय कुठलाच पर्याय there is नाही. no other option than to humble ourselves under the mighty hand of God. आमचं प्रत्येक कृत्य, Every action of ours, आमचं प्रत्येक आचरण every behavior of ours, सत्कर्मी लागणं गरजेचं it आहे. should happen for a good purpose. आणि आम्ही वाचतो, यिर्मयाने बघितलं, ते पात्र बिघडलं. And Jeremiah saw that the vessel was spoiled. त्या बिघडलेल्या पात्राला पुन्हा एक वार परमेश्वराने आपल्या हातात घेतलेला आहे. And God has taken that spoiled vessel again in his hand. त्या बिघडलेल्या पात्राला पुन्हा एक वार तो आकार देत आहे. He's again molding that spoiled vessel. तो त्याला घडवू लागलेला आहे. He's making him. कारण की वचन सांगतं, Word says, चेपलीला बोरू तो मोडणार नाही. will not let the
He will not let the bruised reed. मिनमिन ती वात तो विझवणार He नाही. will not let quench the flame. तो आमची पुनर्बांधणी करणारा He आहे, will reestablish us. उभारणी करणारा देव आहे, He will make us. मोडतोडीचा जिन्नोद करणारा तो आमचा जिवंत He देव will आहे. uplift us. त्याच्या पराक्रमी हाताखाली लीन होऊयात. Let us humble ourselves. या ठिकाणी कुंभार आपल्या हातांनी Here the potter with his hands बिघडलेल्या मातीच्या गोळ्याला आकार देत is आहे. molding the spoiled vessel. आज आमच्यामध्ये बिघडलेली अवस्था असेल तर आपण ती देवाच्या हातामध्ये देऊयात, If we have something broken, let us give that to God म्हणजे परमेश्वर त्याला योग्य आकार देईल. so that God will mold that योहान rightly. कृष्ण वर्तमान 15 अध्याय दुसरं वचन सांगतं. योहान 15:2. माझ्यातील फळ न देणारा प्रत्येक फाटा तो काढून टाकितो आणि फळ देणाऱ्या फाट्याला अधिक फळ यावे म्हणून तो त्या प्रत्येकाला साफसूफ करीतो. It says in John 15:2, every branch in me that does not bear fruit, he takes away, and every branch that bears fruit, he prunes, that it may bear more fruit. प्रत्येकाला साफसूफ करतो. He prunes everyone. या साफसुफीच्या अनुभवातून आम्हाला जाणं गरजेचं It आहे. is necessary we go through that pruning. कदाचित परीक्षेचा काळ असेल आमच्या समोर, Might be the situation of a testing. परिस्थिती कशी असू देत, No matter the situation, परमेश्वराच्या पराक्रमी हाताखाली लीन व्हा. humble yourselves under the mighty hand of God. आणि पुढे आम्ही वाचतो, काळजीपूर्वक हाताळत त्याने दुसरं पात्र घडवलेलं And आहे. he say, handling carefully, he molded another vessel. आज आपण देवाच्या हातामध्ये पडूयात. Today, let us fall into the hands of God. देवाला घडवू देऊयात. Let God make us. प्रेज लॉर्ड. Praise the Lord. नम्रतेबाबत किंवा लीनतेबाबत पाठ किंवा धडा देताना येशू एका ठिकाणी म्हणत आहे. While telling about discipline, God says, मत्ते कृषी वर्तमान Matthew 18 अध्याय 18, 3 आणि 4 वचन. 3 and 4. मी तुम्हास खचित सांगतो, तुमचे मन वळल्याशिवाय व तुम्ही बालकांसारखे झाल्याशिवाय स्वर्गाच्या राज्यात तुमचा प्रवेश होणारच नाही. यास्तव जो कोणी आपल्याला या बालकासारखा लीन करेल तो स्वर्गाच्या राज्यात मोठा होईल. It says, and said, assuredly I say to you, unless you are converted and become as little children, you will by no means enter the kingdom of heaven. Therefore, whoever humbles himself as this little child is the greatest in the kingdom of heaven. प्रेज द लॉर्ड. Praise the Lord. हालेलुया. Hallelujah. किती जणांना मोठं व्हायचं आहे, Who all want to grow up? किती जणांना आशीर्वादित व्हायचं आहे, Who wants to be किती blessed? जणांना संपन्न व्हायचं आहे. Who wants to prosper? आयुष्याचे सर्व दिवस आम्हाला आशीर्वादाचं जीवन जगायचं आहे का? Do we want to live a life of blessing? एकच काम आहे, There's only one job. परमेश्वराच्या पराक्रमी हाताखाली लीन व्हा. Humble yourselves under the या mighty hand ठिकाणी आम्ही of God. वचन वाचलं, Here we read, तुमचे मन वळल्याशिवाय unless you are converted व तुम्ही बालकांसारखे झाल्याशिवाय and unless you become as little children, स्वर्गाच्या राज्यात तुमचा प्रवेश होणारच नाही. you will by no means enter the kingdom of heaven. आम्ही सर्वजण या ठिकाणी बसलेलो We all are sitting here किंवा वचन ऐकत असलेलो, while we are listening the word. आम्हा प्रत्येकाला स्वर्गाच्या राज्यात जायचं आहे, We want to go to the kingdom of heaven. स्वर्गाच्या राज्यात प्रवेश करायचा We आहे. want to enter the kingdom of अट heaven. काय सांगितली What आहे? is the condition? मन वळल्याशिवाय. Unless your heart is converted, याचाच अर्थ meaning देवाच्या पराक्रमी हाताखाली लीन झाल्याशिवाय unless we humble ourselves under the mighty hand of God, स्वर्गाच्या राज्यात प्रवेश होणार we नाही. will not enter the kingdom of heaven. आणि पुढे सांगितलंय, And further it says, यास तो जो कोणी आपणाला या बाळकासारखा लीन करेल whoever humbles himself as this little child, तोच स्वर्गाच्या राज्यात मोठा होय. and he is greatest in the kingdom of heaven. प्रेज द लॉर्ड. Praise the Lord. आज या लीनतेबाबत, नम्रतेबाबत येशू आम्हाला धडा देत आहे. And Lord, Jesus is teaching us about तो meekness and आत्मसात humility. करूयात. Let us take that. तो योग्य वेळी आम्हाला उंच He करणार will आहे. exalt us at the right time. प्रेज द लॉर्ड. Praise the Lord. वचन वाचूयात. Let's read दुसरे इतिहास 2 Chronicles 15 अध्याय 15. 7 वचन. दुसरे इतिहास 15:7. पण तुम्ही हिम्मत धरा, तुमचे हात गळू देऊ नका, कारण तुमच्या कर्तृत्वाचे तुम्हास फळ मिळेल. It says in 2 Chronicles 15:7, but you be strong and do not let your hands be weak, for your work shall be rewarded. तुमच्या कर्तृत्वाचे तुम्हास फळ मिळेल. You shall be rewarded. तुमच्या कर्तृत्वाचे तुम्हाला फळ मिळेल. You will receive the fruit of your work. काय कर्तृत्व आहे आमचं? What is our work? फक्त एकच कर्तृत्व आहे, परमेश्वराच्या पराक्रमी हाताखाली लीन व्हा. There is only one work. Humble yourselves under the mighty hand of तो आम्हाला God. उंच करेल. He will exalt us. धीर धरून परमेश्वराची वाट पाहूयात. Be strong and patient.
आणि धीर धरून परमेश्वराचा धावा करूयात. And being patient, let us call unto the Lord. पण या फास्ट फूडच्या जगामध्ये, In this fast-running, fast-pacing world, फास्ट फूडच्या युगामध्ये in the world of fast foods, थांबायला वाट बघायला आम्हाला वेळ नाहीये. we do not have time to wait. आम्हाला सगळं तत्पर हवं We असतं. want it immediately. चुटकी सरशी आम्हाला ते हवं We असतं. want this quickly. प्रेज द लॉर्ड. Praise the Lord. 2G कालबाह्य झालंय. 2G 3G 4G कालबाह्य होत आहे. All this internet services, 2G, 4G, आणि आता 5G देखील कालबाह्य होण्याच्या मार्गावर आहे. and 5G is also coming. आम्हाला तत्पर हवं आहे. We need everything quickly. पण येशू म्हणत आहे, But Jesus is saying, तुम्ही हिंमत धरा. be courageous. तुमचे हात गळू देऊ नका. Let your hands not be weak. तुमच्या कर्तृत्वाचे तुम्हाला फळ मिळणार You shall आहे. receive the reward of your work. माझं आणि तुमचं काम काय आहे? What is your and my work? परमेश्वराच्या पराक्रमी हाताखाली लीन व्हा. Humbling ourselves under the तो mighty hand योग्य of God. समयी At the right time, तो आम्हाला उंच करणार He आहे. will exalt us. प्रेज द लॉर्ड. Praise the Lord. हालेलुया. Hallelujah. किती जणांना समजतंय? आज किती जण देवाच्या पराक्रमी हाताखाली लीन होण्यास तयार आहे? Who all are ready to humble themselves? येशूच्या नम्रतेच्या आणि स्वार्थ त्यागाचं उदाहरण आम्ही जर बघितलं, If you see the example of Jesus that He was giving about फिलिप्पिक humility, राजपत्र Philippians 2 अध्याय 2, 6 ते 9 वचन. येशूच्या नम्रतेचे व स्वार्थ त्यागाचं उदाहरण त्या ठिकाणी आहे. चा असूनही देवासमान असणे हा लाभ असा त्याने मानला नाही, तर त्याने स्वतःला रिक्त केले, म्हणजे मनुष्याच्या प्रतिमेचे होऊन दासाचे स्वरूप धारण केले आणि मनुष्य प्रकृतीचे असे प्रगट होऊन त्याने मरण आणि तेही वधस्तंभावरचे मरण सोशिले. येथपर्यंत आज्ञापालन करून त्याने स्वतःला लीन केले. यामुळे देवाने त्याला फारच उंच केले आणि सर्व नावापेक्षा जे श्रेष्ठ नाव ते त्याला दिले. आमेन. it says in Philippians 2:6 onwards, who, being in the form of God, did not consider it robbery to be equal with God, but made himself of no reputation, taking the form of a bondservant, and coming in the likeness of men. And being found in appearance as a man, he humbled himself and became obedient to the point of death, even the death of the cross. Therefore God also has highly exalted him and given him the name which is above every name. देवाने त्याला फारच उंच केलं And God greatly exalted him. आणि सर्व नावांपेक्षा And above all names, जे श्रेष्ठ नाव ते त्याला दिलं. He's given the greatest name of all. आम्हाला आमचं उत्तर वय पूर्व वयानु अधिक सुख संपन्न जीवन जगायचंय का? Do we want to live a happy life? येशू आमच्या समोर कित्त आहे. And Jesus is an example in front येशू of आमच्या us. समोर एक उदाहरण आहे. Jesus serves as an example in front of तो us. देवाच्या स्वरूपाचा असूनही Even though he was in the form of God, देवा समान असणे हा लाभ त्याने मानिला he नाही. did not consider it robbery to be equal with God. आम्ही अगोदर बघितलं शौलाला देवाने कुठून कुठून आणलं होतं, We saw where God brought Saul पण from, तो ते विसरला. but he forgot. या ठिकाणी येशू बघा Your Jesus, देवाच्या स्वरूपाचा असूनही even though he was of the form of God, देवा समान असणे हा लाभ त्याने मानिला he नाही. did not consider it robbery to त्याने be equal स्वतःला with रिक्त God. केलं He made himself of no reputation, आणि मनुष्य रूपाचं दासाचं स्वरूप त्याने धारण and he केलं. took the form of a bond servant. प्रेज द लॉर्ड. Praise the Lord. आज आम्हाला देव शिकवत आहे, God is teaching us today. परमेश्वराच्या पराक्रमी हाताखाली लीन व्हा. Humble yourselves under the mighty hand of God. प्रेज द लॉर्ड. Praise the Lord. उधळ्या पुत्रावर डुकराच्या शेंगा खाण्याची वेळ आली. And the prodigal son had to eat the food of the pigs. अहंकारामुळे, गर्वामुळे किंवा संपत्तीमुळे Due to wealth, pride, and arrogance, त्याच्या डोक्यामध्ये वेगळीच हवा तयार झाली होती. he was very boastful. बापाची सगळी संपत्ती घेऊन तो उधळून टाकली त्याने. He took the wealth of his father and he spent it. सगळं काही संपलं. Everything was finished. सर्वांनी टाकून दिलं. Everybody left him. शुद्धीवर आला. He came to back to his senses. प्रेज द लॉर्ड. Praise the Lord. शुद्धीवर आला He came back to his senses आणि पुन्हा एक वार बापाकडे जाण्याचा निर्णय त्याने घेतला. and he made a decision to go back to his father. बापाच्या पराक्रमी हाताखाली लीन होण्याचा निर्णय त्याने घेतला. He made the decision to humble himself under the hand of his father, त्याची ओळख बदलली गेली. and his identity was changed. आज जर आम्ही परमेश्वराच्या पराक्रमी हाताखाली आलो, If we humble ourselves under the mighty hand of God, आमची पूर्वीची ओळख बदलल्याशिवाय राहणार नाही. our previous identity will be changed. देव आमची पुनर्स्थापना करत God आहे. will re-establish us. तो म्हणत आहे जुने ते होऊन गेलेलं आहे, God says all things have passed away. पहा सर्व काही नवं झालेलं आहे. Everything has become new. देव आम्हाला नवं करवत God आहे. is making us देव new. आम्हाला घडवत आहे. He's making देव us. आम्हाला आकार देऊ इच्छित He's आहे. molding us. परंतु ते देवाच्या हाताखाली आम्ही लीन आहोत का? But are we humbling ourselves under the mighty hand of God? प्रेज द लॉर्ड. Praise the Lord. हन्नाच आम्ही जर बघितलं, You see about Hannah, पुत्र प्राप्तीचा अनुभव तिला नाहीये. she was barren.
पुत्र प्राप्तीचं दान नाही म्हणून अनेक लोक तिची हेटांडी करत आहेत. And people used to mock her because she was barren. ती त्रासलेली आहे, She was troubled. तिची कुचंबना केलेली आहे. She was troubled. प्रेज द लॉर्ड. Praise the Lord. तिने काय केलं? What did she do? तिने एकच काम केलं. She did only one thing. परमेश्वराच्या पराक्रमी हाताखाली लीन झाली. She humbled herself under the mighty hand of तिला God. माहित होतं माझ्या प्रश्नाचं उत्तर माझ्या जिवंत देवाजवळच आहे. She knew the answer to her question was with the living God. ती आपल्या परमेश्वराला शरण गेली. She bowed down before the Lord. परमेश्वराच्या पराक्रमी हाताखाली लीन झाली. She humbled herself in the mighty hand of God. आणि ज्यांनी तिला वांज म्हणून चिडवलं, And those who mocked her because she was barren, देवानं त्यांची तोंड बंद केली. and God shut their mouths. जर तुम्हाला कोणी काही बोलत आहे का? If anybody is mocking you, जर आम्ही कपलक आहोत, if we are lowly, आमच्याकडे काही नाही म्हणून लोक आम्हाला चिडवत आहेत, people are mocking because we do not have anything. परमेश्वराच्या पराक्रमी हाताखाली लीन व्हा. Humble yourself under the mighty hand of God. त्यांची तोंड बंद करणारा देव आमच्या जवळ आहे. God who shuts their mouth is with us. देवानं त्यांची तोंड बंद केली. God shut their mouth. देवानं तिला मुलगा दिला. God gave her a son. देवानं तिला मुलगाच दिला नाही, God not only gave her a son, किंग मेकर बनणारा मुलगा देवाने तिला दिला. God gave her the son who was a king, who will be a king. प्रेज द लॉर्ड. Praise the Lord. देवाने तिला मुलगा दिला. God gave her the son, त्याने 2 राज्यांना राज्याभिषेक केला. and he anointed 2 kingdoms. बघा, आम्ही मागतो त्यापेक्षा कितीतरी पटीने देणार तो आमचा जिवंत देव God आहे. gives more than we ask for. फक्त आम्ही परमेश्वराच्या पराक्रमी हाताखाली लीन होणं गरजेचं Only आहे. we need to humble ourselves under the mighty hand of God. प्रेज द लॉर्ड. तिचाच मुलगा एका ठिकाणी म्हणतो, Her son says, बोल तुझा दास ऐकत आहे. "Say your servant is listening." असं म्हणून तिचा मुलगा लीन झाला. Her son humbled himself. लीन झाला. He was meek. त्याचं प्रतिफळ त्याला काय मिळालं? What was the reward that he received? देवाची वाणी ऐकली. He was able to listen to God. देवाचा आवाज ऐकला. He heard the voice of God. प्रेज द लॉर्ड. Praise the Lord. देवाच्या सानिध्यात एली याजक असूनही त्याला देवाचा आवाज ऐकता आला नाही. Even Eli was there. He could not listen to the voice of God. परंतु या शमूएलाने केवळ लीन झाल्यामुळे देवाचा आवाज ऐकला. But Samuel, because he was humble, he was able to hear देवाची the voice वाणी of God. ऐकली. He listened to the voice of God. देव त्याच्याशी बोलला. God spoke to him. प्रेज द लॉर्ड. Praise the Lord. हालेलुया. Hallelujah. देवाने त्याला उंच केलेला God आहे. exalted him. प्रेज द लॉर्ड. Praise the Lord. आज देवाच्या पराक्रमी हाताखाली लीन होऊयात. Let us humble ourselves under the mighty hand of God. अजून आम्ही उदाहरण जर बघितलं, If we see one more example, येशूचा छळ करणारा the people who persecuted Jesus, कोण हो? who was it? कोण होता? राहुट्या बनवणारा कोण होता? प्रेज द लॉर्ड. येशूचा छळ करणारा, राहुट्या बनवणारा पौल येशूच्या हाताखाली लीन झाला. Tent maker Paul, he humbled himself under Jesus. प्रेज द लॉर्ड. Praise the Lord. परमेश्वराच्या हाताखाली लीन झाला. He humbled himself under the त्याचं mighty hand of रूपांतर Jesus. झालं. He was converted. तो बदलला He गेला. was transformed. शौलाचा पौल झाला. He became Paul from Saul. त्याची ओळख बदलली His गेली. identity was changed. आणि आजही त्याची पत्र And even today, his letters, या भूतला आम्ही जीवन कसं जगावं it tells about how we live our life on this earth. आम्हाला प्रेरित किंवा उत्तेजन देत आहे. It's encouraging or inspiring us. प्रेज द लॉर्ड. Praise the Lord. आज देव आम्हाला सांगत आहे, Today, God is saying us, परमेश्वराच्या पराक्रमी हाताखाली लीन व्हा. humble yourselves under the mighty hand of God. परमेश्वराच्या पराक्रमी हाताखाली लीन होऊयात. Let us humble ourselves under the mighty hand of God. ओळख बदलणाऱ्या परमेश्वराचा वरदस्त आज आमच्यावर आलेला आहे. A God who changes identity is with us. देवाला आमची ओळख बदलायची आहे. God wants to change our identity. तो आमचा गॉडफादर आहे. He's a godfather. या जगामध्ये आम्हाला गॉडफादर आहेत की नाही माहित नाही, We do not know if we have godfathers in this world, परंतु परमेश्वर आमचा गॉडफादर आहे. but Lord is a godfather. आणि जर त्याच्या पराक्रमी हाताखाली मी जर लीन झालो, If I humble myself under his mighty hand, तो आम्हाला मानाचं पात्र बनवणार आहे. he'll make us a vessel of honor. म्हणून देवाचं वचन सांगतं, So the word of God says, तुम्ही देवाचे पवित्र you are holy people, व प्रिय असे निवडलेले लोक आहात, beloved and chosen people of God. म्हणून लीनता धारण करा. So humble yourselves. देवाचं वचन आम्हाला सांगत The आहे, word of God says, लीनता धारण करा, humble yourselves. नम्रता धारण Be करा. meek. हा गुण आपण आत्मसात करूयात. Let us inherit that आधी behavior. नम्रता मग मान्यता. First humility and then honor. आधी आपल्या देवासमोर आपण नम्र होऊयात. Let us humble ourselves under the God. योग्य समय देव आम्हाला उंच केल्याशिवाय राहणार At नाही. the right time, God will exalt us. निश्चितच आमची वेळ येणार आहे.
definitely our time will come. आम्हाला देखील ते सुगीचे दिवस प्राप्त होणार आहेत. We'll also receive the days of joy. आम्हाला देखील तो आबादानीचा काळ प्राप्त होणार We'll आहे. receive the days of prosperity. आम्हाला देखील ते सुख संपन्नतेचे दिवस येणार आहेत. We'll receive the days of all joy. फक्त अट एकच आहे, There's only one condition. परमेश्वराच्या पराक्रमी हाताखाली लीन व्हा. Humble yourself under the mighty hand of God. देव आमची ओळख बदलत आहे. God is changing our आज identity. देव आम्हाला बोध करत आहे. Today God is teaching देव us. आम्हाला सांगत God आहे. is telling us. आज आपण त्याप्रमाणे देवाशी करार करूयात. Let us make a covenant with आज God. स्वतःचं आत्मपरीक्षण आपण करूयात Let us examine ourselves आणि त्याला म्हणूयात, and let us say, तू माझा कुंभार आहेस, You're my potter. मी माती आहे, I'm the clay. मला घडव, Mold me. मला आकार दे, Make me. तुझ्या योग्यतेचं मला बनव. Make me of your level. आणि बनण्यास देव सामर्थ्य आहे. And God is able to do that. इंग्लिशमध्ये एक गीत आहे बघा, There is a song in English, स्पिरिट ऑफ द लॉर्ड फॉल ऑपरेश ऑन मी, Spirit of Lord fall afresh on me. मोल्ड मी, फोल्ड मी, Mold me and fold me. तुझ्या इच्छेप्रमाणे मला घडव, Make me as per your will. आकार दे. Mold me. जे देवाच्या सेवेसाठी उपलब्ध आहेत The ones who are available for God's त्या service, प्रत्येकाला देव वापरात आणणारच आहे. God will definitely use them. जगामध्ये वॅकन्सी आहे का नाही माहित नाही, We do not know in the world, पण आज देवाच्या राज्यामध्ये प्रत्येकाला काम आहे. but in the kingdom of God, everybody has a job. आणि देव आज आम्हाला आव्हान करत आहे. God is challenging us today. जर एखादं दान आमच्या जवळ आहे, There is a gift in us. ते अजून आम्ही दडवून ठेवलेलं If आहे. we are still hidden it, परमेश्वराच्या पराक्रमी हाताखाली लीन व्हा. humble yourselves under the mighty hand of God. कदाचित गीत गाण्याचं कौशल्य माझ्याजवळ If you असेल, have a gift of singing, वाद्य वाजवण्याचं कौशल्य माझ्याजवळ a असेल, gift of playing instruments, चांगला सुस्वर मला असेल, if I have good tone knowledge, तो घेऊन देवाच्या पराक्रमी हाताखाली लीन व्हा. let us take that and humble ourselves under the mighty hand of देवाला God. तुम्हाला त्याच्या राज्यासाठी वापरायचं God आहे. wants to use you for His glory. आज मंडीला गरज आहे, Today, church needs it. वाद्यवादकांची देवाला मंडीला गरज आहे, Church needs instrument players. गाणाऱ्यांची गरज आहे, Church needs a singer. उपासाचं नेतृत्व करणाऱ्यांची गरज We need आहे. leaders. काय Worship मी leaders. आहे काय, Am I that? तो मी आहे काय. Is that me? परमेश्वराच्या पराक्रमी हाताखाली लीन व्हा. Humble yourself under the mighty आज hand मंडळी of God. तुम्हाला आव्हान करत आहे. Today, church is challenging you. आज मंडळी तुम्हाला विचारत आहे, Church is asking you today, काय तुमचा प्रतिसाद असणार आहे. will you respond? आज देव म्हणत आहे, परमेश्वराच्या पराक्रमी हाताखाली लीन व्हा. Today, the God saying, let us humble ourselves under the mighty देव hand of तुम्हाला God. उपयोगात आणणार God आहे. will use you. देवाच्या दृष्टिकोनातून आम्ही सर्व हिरे आहोत And through the perspective of God, we all are gems. आणि पहिलो पाडू देण्याचं काम आपण देवाला करू देऊयात. And let us give that gem into the hand of God. देव आम्हाला उपयोगात आणणार God आहे. will use us. संधी सगळ्यांसाठीच आहे. Opportunity is for everyone. केवळ एकाला संधी देवराज्यात मिळत नाही, देवराज्यामध्ये मिळत नाही. In the kingdom of God, only one does not get an opportunity. देव सगळ्यांना संधी देतो, God gives opportunity to all. पण संधी त्यालाच मिळते But opportunity is given to him जो only, देवासाठी उपलब्ध आहे, the one who is available for God. जो देवाच्या राज्यासाठी उपलब्ध The one who आहे. is available for the kingdom of देव God. त्याला उपयोगात God आणतो, will use him. देव त्याला वापरात आणतो, God will utilize him. देव त्याला उच्च स्थानी विराजमान करतो. God will exalt him. आज देव आम्हाला सांगत आहे, Today God is saying, परिस्थिती अनुकूल असू दे, प्रतिकूल असू देत, may it be adversaries or favorable. कोणी माझा मान केला असेल, कोणी माझा सन्मान नसेल केला, If somebody maybe have dishonored me, परंतु त्या नबुकद्रेसर राजाप्रमाणे चिडू नका, but like the king Nebuchadnezzar, do not be angry. कोणाचा हेवा किंवा मत्सर करू नका. Do not be envious about anyone. हन्नेचे हृदय धारण करून Let us take the heart of Hannah. परमेश्वराच्या पराक्रमी हाताखाली लीन होऊयात. Let us humble ourselves under the mighty hand of God. आपली जी काय वेदना आहे, जी काय समस्या आहे, ती आपण देवाला सांगूयात. All the hurt and questions, let us tell that to God. तुमच्या समस्येचं उत्तर देवाजवळ आहे. And the solution of your problem is त्या त्रैक्याला वंदन करून परमेश्वराच्या हाताखाली लीन होऊयात. let us bow down to the Trinity. त्याच्या समयानुसार देव तुम्हाला उंच करणार And आहे. God will exalt you at the right time. देव तुम्हाला वापरात God आणणार will आहे. use you. किती जण तयार आहेत, Who all are ready? किती जण आज म्हणणार आहेत, हा मी आहे, मला वापरात आण. Who all will say, I am ready? आज Use me. पुन्हा एक बार देवाच्या सानिध्यामध्ये आपल्या जागेवरती उठून उभं राहूयात. प्रभूला म्हणूयात की प्रभू, आज आम्ही या ठिकाणी आहोत. आज तुझ्या वचनांच्या द्वारे तू आज आमच्याशी बोललेला आहे. परमेश्वराच्या पराक्रमी हाताखाली लीन व्हा. आज प्रभूला म्हणूयात, प्रभू मला तू घडव, प्रभू मुझको बना तू अपना पवित्र स्थान. आज त्याला म्हणूयात, धुवून शुद्ध कर, पवित्र कर. ज्याप्रमाणे त्या कुंभाराच्या हाती माती, त्याप्रमाणे आपण देवाच्या हातामध्ये स्वतःला सुपूर्द करूयात. देवाच्या चरणाजवळ आपण जाऊयात, स्वतःला लीन करूयात, नम्र करूयात. नम्र अंतकरणाने आपल्या प्रभूला आपण सादर होऊयात. त्या प्रभूला आपण धन्यवाद देऊयात.